नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि गेले 7-8 वर्ष या महानगरपालिकेमध्ये सभागृह चालत नाही आहे। त्याच्यामुळे या शहराच्या अनेक समस्या ह्या आवासून वाट पाहत आहेत। जवळपास 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महानगरपालिकेमध्ये सत्ता गाजवली आणि या महानगरपालिकेच्या सत्तेच्या निमित्ताने या शहराचा विकास केला। गेले 7-8 वर्ष हे शहर बकालावस्था प्राप्त झालेलं आहे आणि आपण जर बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर व्हायच्यात, परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचा हा कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा मी जिल्हाध्यक्ष म्हणून आयोजित केला। महाराष्ट्रातला हा पहिला मेळावा। मी स्वतः जिल्हाध्यक्ष या नात्याने तसेच माझ्या महिला जिल्हाध्यक्ष सलुजाताई सुतार असतील आणि विविध प्रकारचे पदाधिकारी जे आहेत ते विभागवार बैठका घेतात। आम्ही त्याला तालुका म्हणतो आणि तालुकावार मी जवळपास 8 बैठका घेतल्यात। प्रभागामध्ये कशा पद्धतीमध्ये निवडणुका लढवायच्या, आघाडी जर केली तर आघाडीमधल्या घटक पक्षांना घेऊन कसं लढायचं, अ ब क ड काय आहे हे समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। त्याचसोबत या पुढील काळामध्ये आम्ही आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी एक प्रशिक्षण शिबिर देखील आयोजित करणार आहोत। तेमध्ये असणाऱ्या पक्षाला सोडून मग ते भाजप असो, शिवसेना शिंदे गट असो, आप असो आणि अशा विविध पक्षातल्या मंडळींनी आपल्या सर्वांच्या साक्षीने शेकडोंच्या संख्येने आज इथे पक्षप्रवेश केलेला आहे। मला वाटतं याच्यामध्येच आमच्या पक्षाचं यश आहे। आदरणीय पवारसाहेबांचे विचार असोत, आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचं मार्गदर्शन असो आणि मी जिल्हाध्यक्ष म्हणून सूत्र स्वीकारल्यानंतर लोकांचा विश्वास आमच्या पक्षावर वाढलेला आहे आणि त्याचमुळे आज हे मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेत। मला वाटतं एवढा मोठा पक्षप्रवेश सत्ताधारी पक्षांमध्ये सुद्धा झालेला नाही हे आपण पाहिलेलं आहे।